हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. अनफॉर्च्युनेटली आज आपल्याला लाईव्ह लेक्चर नाही कंडक्ट करता आला 7 वाजताचं सुद्धा. त्याच्या आधीच मी जे तुम्हाला रेकॉर्डेड सेशन इथे प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून तुमचा क्लास मिस नको व्हायला. सो या सेशनमध्ये मी तुम्हाला थोडंसं कॅलेंडरचे बेसिक्स कोड्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सो कॅलेंडर पूर्ण टॉपिक आपण शॉर्ट ट्रिक्सच्या मदतीने सॉल्व्ह करणार आहोत, ॲज आय हॅव ऑलरेडी मेन्शन्ड इन द प्रिवियस क्लास ऑफ युअर्स. ओके. सो कॅलेंडरसाठी स्टुडंट्स इथे मी तुम्हाला वेगवेगळे शॉर्ट कोड्स देणार आहे, आणि ते तुम्हाला कोड्स जे आहेत आज काम करायचं आहे. तुमच्या फॉर्म्युला बुकमध्ये ते कोड्स लिहायचे सर्व कॅलेंडर्सचे. ठीक आहे. जसं की जेव्हा आपण ह्या टॉपिकबद्दल स्टडी करतो, तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की 2 प्रकारचे इयर असतात स्टुडंट्स. एक असतो नॉर्मल वर्ष, नॉर्मल इयर, आणि दुसरं असतो लीप इयर. या दोघांमध्ये बेसिक असा फरक स्टुडंट्स, नॉर्मल इयरमध्ये असतात 365 दिवस, 365 डेज, 365 डेज. ओके. आणि लीप इयरमध्ये असतात स्टुडंट 366 डेज, 366 डेज. ठीक आहे. सो जो हा एक्स्ट्राचा दिवस आहे लीप इयरमध्ये आपण ॲड केलेला आहे. ठीक आहे. पहा आता 365 आणि 366 डेजला मी असं लिहिते 52 वीक्स प्लस एक एक्स्ट्राचा दिवस. समजते स्टुडंट? यामध्ये तुमचे 52 टोटल हफ्ते आहेत. वीक्स म्हणजे काय? हफ्ते. ठीक आहे. 52 हफ्ते आहेत, त्यावरती एक एक्स्ट्राचा दिवस. नॉर्मल इयरबद्दल जेव्हा आपण बोलतो, आणि जेव्हा आपण लीप इयरबद्दल बोलतो तर लीप इयरमध्ये असतात 52 वीक्स प्लस एक्स्ट्राचे 2 दिवस, एक्स्ट्राचे 2 दिवस. सो स्टुडंट एक लक्षात घ्या, हे जे एक्स्ट्राचे दिवस आहेत, त्यांना मी बोलते ऑड डेज. काय बोलते? ऑड डेज. ऑड आहेत, राईट? एक्स्ट्रा आहेत, ऑड आहेत. इथे 2 एक्स्ट्रा ऑड डेज आहेत. ठीक आहे. आणि इथे 1 ऑड डे आहे. 1 ऑड डे कुठे? नॉर्मल इयरमध्ये 1 ऑड डे. ओके. 2 ऑड डेज लीप इयरमध्ये. सो कॅलेंडरमध्ये आपण स्टुडंट सुरुवातीला हे पाहिलं की नॉर्मल इयर आणि लीप इयर हे 2 प्रकारचे इयर्स असतात. नॉर्मल इयरमध्ये असतात 365 डेज, लीप इयरमध्ये असतात 366 डेज. याला आपण काय बोलतो? 52 वीक्स प्लस 1. आता हे प्रत्येक गोष्ट तुमच्या नोटबुकमध्ये असायला पाहिजे, जे मी इथे लिहायला लागली. ठीक आहे. आणि लीप इयरमध्ये असतात 52 वीक्स प्लस एक्स्ट्राचे 2 डेज. सो जे एक्स्ट्राचे दिवस आहेत त्याला एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा मी बोलेल ऑड डेज. ठीक आहे. तुम्ही एक्स्ट्रा पण बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो आता यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपल्यासाठी काय की मॅम, नॉर्मल आणि लीप इयरमध्ये बेसिक फरक काय आहे की नॉर्मल इयरमध्ये जे आहेत स्टुडंट फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपण स्पेसिफिकली बोलतो, फेब्रुवारीमध्ये नॉर्मल इयरमध्ये 28 दिवस असतात. ठीक आहे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप इयरमध्ये असतात 29 डेज. सो मला तुम्ही सांगा, जो 2024 हा वर्ष आहे तो नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे? आपण पाहिलं या ऑलरेडी आज 1 मार्च आहे. लास्ट मंथ जो होता आपला फेब्रुवारीचा, त्यामध्ये होते 29 डेज. बरोबर? म्हणजे तो कोणता वर्ष झाला स्टुडंट? तो झाला तुमचा लीप वर्ष, लीप इयर. ओके. आय होप तुम्हाला जे काही बेसिक्स होतं ह्या सर्व गोष्टी समजल्यात. नॉर्मल इयर आहे काय, लीप इयर काय आहे, फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात नॉर्मल आणि लीप इयरमध्ये, त्यासोबतच 52 वीक्स प्लस 1 ऑड डे, 52 वीक्स प्लस 2 एक्स्ट्राचे डेज, यातला म्हणजे जो बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती सगळ्यांना समजली असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊयात, पार्ट ऑफ कोडिंग. कोडिंग म्हणजे काय स्टुडंट? मी तुम्हाला वेगवेगळे इथे कोड्स प्रोव्हाइड करणार आहे. जसं की पहा, आपल्याला माहिती आहे एका हफ्त्यामध्ये 1 वीकमध्ये किती डेज असतात? 7 डेज. जसं की सुरुवात करूयात आपण संडेपासनं. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, अँड लास्ट सॅटर्डे. स्टुडंट तुम्हाला आता तर मी कोड देते. ठीक आहे. एक एक करून कोड देते. जसं की पहा, संडेसाठी जो तुम्हाला कोड दिला आहे मी इथे, दॅट इज 1. मंडेसाठी जो कोड देणार दॅट इज 2.
ट्यूजडेसाठी कोड आहे 3. हे लिहून घ्यायचं आहे. ह्याचा यूज कसा करायचा मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. ठीक आहे. वेडनेसडेसाठी कोड आपण वापरणार आहोत 4, थर्सडेसाठी 5, फ्रायडेसाठी 6 आणि सॅटर्डेसाठी 7 वापरणार नाही आहेत स्टुडंट. आपण सॅटर्डेसाठी कोड वापरणार आहोत 0. सो लक्षात काय ठेवायचं आहे, सुरुवात करायची आहे संडेपासनं 1. ओके. मंडे टू ट्यूजडे, वेनसडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. सो सुरुवात रविवारपासनं करायची स्टुडंट. तुम्हाला हे लक्षात असू द्या. इंग्लिश मीडियम स्टुडंटसाठी सोपं आहे कारण ते स्टार्टच कसं करतात, संडे, मंडे, ट्यूजडे. ओके. सो इथे लक्षात घ्या, आपण कोडिंगची सुरुवात करत आहोत संडेपासनं. संडेला दिला कोड 1, रविवार 1, सोमवार 2, अशा पद्धतीने सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शनिवारचा कोड लक्षात ठेवा. शनिवारचा कोड 7 नाही आहे, शनिवारचा कोड 0 आहे. यामध्ये स्टुडंट चुका नाही करायच्यात की कोड्सच्या चक्करमध्ये आपण कोड्सच विसरून जाल. ओके. की शॉर्टकट करतोय मॅम, बट शॉर्टकटचे मेथडच विसरून गेली, काही फायदा नाही आहे. सो ऑलवेज रिमेंबर, सुरुवात करतोय संडेपासनं आणि एंड करतोय सॅटर्डेपर्यंत, शनिवारपर्यंत. बट शनिवारचा कोड काय स्टुडंट 0 आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आता. हे होते कशासाठी कोड्स, तुमच्या एका हफ्त्यामध्ये जे काही दिवस आहेत त्याचे हे कोड्स होते. ठीक आहे. आता बघूयात कोड्स महिन्यासाठी. पहा, एक तर एका वर्षामध्ये, 1 इयरमध्ये, एका वर्षामध्ये किती महिने असतात स्टुडंट, 12 महिने, 12 मंथ्स. आणि या 12 मंथसाठी वेगवेगळे कोड्स आपण पाहणार आहोत. वेगवेगळे कोड्स कसे पहा, नॉर्मल इयरसाठी आपण वेगळा कोड पाहणार आहोत आणि लीप इयरसाठी पण वेगळा कोड पाहणार आहोत. या दोघांमध्ये लक्षात कसा ठेवायचा कोड ते पण मी तुम्हाला सांगते. सो प्रत्येक गोष्ट जी मी इथे लिहित आहे ती नोटबुकमध्ये असायलाच पाहिजे. जसं की पहा, जानेवारी इज द फर्स्ट मंथ, फेब्रुवारी इज द सेकंड मंथ. ओके. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि लास्ट डिसेंबर. स्टुडंट आता मी हे मुद्दाम लिहित काय तुमच्यासमोर, यामागे रिझन आहे की हा कोड अंडरस्टँड करण्यामागे पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जसं की पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च साठी जो आपण कोड इथे वापरणार आहोत दॅट इज 144. नॉर्मल इयरसाठी 144, 144. जानेवारीसाठी 1, फेब्रुवारीसाठी 4 आणि मार्चसाठी 4, 144. लक्षात कसं ठेवायचं, 144, 144. ठीक आहे. जानेवारीसाठी 1, फेब्रुवारीसाठी 4, मार्चसाठी 4. एप्रिलसाठी पहा पुढे. एप्रिलसाठी जो मी इथे कोड वापरणार आहे दॅट इज 0, मेसाठी 2 आणि जूनसाठी 5. 025. ओके. पहिला कुठला, 144, 144, मग 025. यानंतर पहा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिघांना मी एकत्र लक्षात ठेवेल. 036. 0 जुलैसाठी, ऑगस्टसाठी 3, सप्टेंबरसाठी 6. यानंतर काय राहिलं आपलं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर यासाठी कोड वापरणार आहे मी 146. 1, 4 आणि 6. आता लक्षात कसं ठेवायचं पहा, पहिली महत्त्वाची गोष्ट यामध्ये 144, 144 हा 12चा वर्ग आहे. लक्षात ठेवू शकता. जानेवारीसाठी कोड काय 1, फेब्रुवारीसाठी 4, मार्चसाठी 4. 144 12चा वर्ग. 025. 0ला एक लक्षात घ्या की 144 आणि 25 मध्ये 0 आहे. 25 हा कशाचा वर्ग आहे स्टुडंट, 5चा वर्ग आहे, 5चा वर्ग. त्यानंतर परत एक 0 आणि 36 हा काय स्टुडंट, 6चा वर्ग. आणि 146 पहिलं घेतलं होतं आपण 144, 144 12चा वर्ग. त्यामध्ये एक्स्ट्राच्या 2 ॲड करा. 144 प्लस 2 म्हणजे काय होणार आहे, 146. दॅट इज 12चा वर्ग प्लस 2. लक्षात कसं ठेवणार आहात स्टुडंट्स, आलं, ट्रिक समजली. 12चा वर्ग मॅम, मग 0, 5चा वर्ग, 0, 6चा वर्ग, 12चा वर्ग प्लस 2. 144, 025, 036, 146. अशा पद्धतीने तुम्हाला मी कोड पण कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगितलं. ठीक आहे. आता पहा, लीप इयरसाठी पण एक वेगळा कोड आहे.
लीप इयरसाठी तुम्हाला सगळं सारखंच आहे कोड, फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये फरक आहे. बाकीचे कोड्स ॲज इट इज आहेत. फक्त फरक कुठे स्टुडंट्स तुमचा जानेवारीमध्ये फरक आहे आणि फेब्रुवारीमध्ये फरक आहे. बाकीचे कोड्स मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ॲज इट इज. पहा, जानेवारीसाठी कोड आहे 0 आणि फेब्रुवारीसाठी कोड आहे 3. आता ह्याची पण तुम्हाला मी ट्रिक देते. तुम्हाला माहिती आहे जानेवारी आणि फेब्रुवारी इथे 144 आहे स्टुडंट, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तुम्हाला काय करायचं, सिम्पल, जो पण तुमचा नॉर्मल इयरचा कोड आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचा, त्यातनं 1 वजा करा, तुम्हाला लीप इयरचा कोड भेटून जाईल. जानेवारीचा कोड काय आहे नॉर्मल इयरमध्ये 1 आहे. सो 1 - 1 केला, 0 भेटला जानेवारी लीप इयरचा कोड. आणि तर फेब्रुवारीचा आहे 4, 4मधनं 1 वजा करा, तुम्हाला भेटून जाईल 3. सो अशा पद्धतीने तुम्हाला कोड पण लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, कोड पण कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला मी एकदम डेप्थ डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं स्टुडंट. ओके, तुम्हाला आता प्रॉब्लेम येणारच नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक थोडं सुरुवातीला एक गोष्ट शिकवली होती, काय की यामध्ये 365 डेज, 366 डेज. आता 365 डेजला मी लिहिलं होतं 52 वीक्स प्लस एक्स्ट्राचा 1 दिवस. ओके, आणि 366 डेजला मी काय लिहिलं होतं स्टुडंट, 52 वीक्स प्लस 2 एक्स्ट्राचे दिवस. राईट. सो आपण काय करूयात आता, ह्याला महिन्यामध्ये पाहूयात की प्रत्येकी महिन्यामध्ये किती ऑड दिवस असतात, किती ऑड दिवस असतात. ओके, आता हे आपण वर्षामध्ये काढलं की नॉर्मल वर्षामध्ये 1 ऑड दिवस आहे मॅम, फेब्रुवारीमध्ये 2 ऑड दिवस आहेत. हे ऑड दिवस आपण कसे शोधतोय ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, आता कुठला पण एक दिलेला वर्ष नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे हे समजणं गरजेचं आहे. जसं की पहा, 2022 हा नॉर्मल वर्ष होता का लीप वर्ष होता. ठीक आहे, 1965 हा दिलेला वर्ष नॉर्मल इयर होता का लीप इयर होता हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. 1944 नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे. ठीक आहे, 1876 नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे. ठीक आहे, सो नॉर्मल इयर किंवा लीप इयर एखादा दिलेला वर्ष कसा आहे हे सांगण्यासाठी एक ट्रिक आहे. ठीक आहे, काय ट्रिक आहे पहा. ट्रिक म्हणजे काय स्टुडंट्स, लॉजिक आहे याच्या बिहाइंड, की एखादा दिलेला वर्ष नॉर्मल आहे का लीप इयर आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त त्याचे शेवटचे 2 संख्या पाहायची आहे. जसं की मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देते. यामध्ये 1944 यामध्ये तुम्ही काय करणार आहात, फक्त शेवटच्या 2 आकड्यांवरती फोकस करा. शेवटचे दिलेले 2 आकडे जर कम्प्लिटली 4ने भागल्या जात असतील, इफ द बोथ गिवन 2 डिजिट्स, लास्ट 2 डिजिट्स आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4, कम्प्लिटली 4ने जर भागल्या जात असतील स्टुडंट्स, तर तो दिलेला वर्ष तुमचा लीप इयर आहे. जसं की 44ला आपण जेव्हा 4ने भागत आहोत ते कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. इट मीन्स 1944 तुमचा हा काय झाला, लीप इयर झाला. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं होतं की 2024 हा तुमचा लीप इयर आहे. कशाच्या बेसिसवरती म्हटलं, मला माहिती होतं की फेब्रुवारीमध्ये 29 डेज होते. ठीक आहे, बट अजून एक ट्रिक काय, सिम्पल की मॅम शेवटचे 2 आकडे पहा, 24ला 4ने भागून पहा. 24ला 4ने भागून पाहिल्यानंतर मला काय समजते यामध्ये की हा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. म्हणजे 2024 पण काय स्टुडंट हा तुमचा लीप इयर आहे. अजून एक्झाम्पल्स पहा, जसं की 1947 शेवटचे 2 अंक पाहायचे. तर हा नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे स्टुडंट, हा नॉर्मल इयर आहे. का नॉर्मल इयर आहे, कारण शेवटचे 2 जे अंक आहेत 47 हे आपण 4ने कम्प्लिटली भागू नाही शकत, म्हणून हा तुमचा वर्ष काय झालेला आहे, दिस इयर ऑफ युअर्स इज अ नॉर्मल इयर. हा कोणता वर्ष आहे स्टुडंट, हा नॉर्मल इयर आहे. नॉर्मल इयर म्हणजे 365 दिवस या वर्षामध्ये आहेत. अशा पद्धतीने स्टुडंट तुम्हाला हे समजणं खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. आय होप तुम्हाला हे कम्प्लिटली समजलं असेल. ओके, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये काही फॅक्ट्स तुम्हाला सांगते मी ऑड डेजबद्दल. एका महिन्यामध्ये जर समजा 31 दिवस असतील, 31 डेज असतील, ओके, तर त्या महिन्यामध्ये असतात 3 ऑड डेज. आणि हे ऑड डेज आपण कसं शोधतो, काय करायचं, जेवढे हफ्ते आहेत त्या सगळे हफ्त्यांना एकत्र करा. पहा, 31 डेज म्हणजे एका महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये असतात टोटल 4 हफ्ते. किती हफ्ते, 4 हफ्ते, प्लस एक्स्ट्राचे 3 दिवस, स्टुडंट्स. ओके,
आणि एखादा महिना जर 30 दिवसाचा आहे तर त्या महिन्यामध्ये 4 हफ्ते तर आहेतच, प्लस एक्स्ट्राचे 2 दिवस आहेत स्टुडंट्स. सो हे बेसिक डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे की 31 डेजमध्ये टोटल एक्स्ट्राचे दिवस किंवा टोटल ऑड डेज किती आहेत? 3. 30 डेजचा जर एखादा महिना आहे, 30 दिवसांचा जर एखादा महिना आहे तर त्यामध्ये 4 हफ्ते तर असतातच. प्रत्येक महिन्यामध्ये 4 हफ्ते असतात, एक लक्षात घ्या. त्या हफ्त्याच्या वरती एकतर 3 डेज एक्स्ट्राचे असू शकतात किंवा 2 डेज एक्स्ट्राचे असू शकतात. ठीक आहे. सो 30 दिवसाचा असेल, 30 दिवसांचा तो महिना असेल तर 2 एक्स्ट्राचे डेज, 31 दिवसांचा तो महिना असेल तर 3 एक्स्ट्राचे डेज. समजा तो महिना 28 दिवसांचा आहे, 28 डेजचा आहे, तर किती ऑड डेज असतील? 0 ऑड डेज. एक्झॅक्ट 4 वीक्सच असतात त्यामध्ये, एक्स्ट्राचा एक पण दिवस नसतो. कंप्लीट 4 हफ्ते असतात 28 दिवसामध्ये. ठीक आहे. सर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. समजा 29 डेज असतील, 29 डेज असतील म्हणजे लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीमध्ये, राईट. सो त्यामध्ये पहा, लीप इयरमध्ये 29 डेज असतात फेब्रुवारीमध्ये, आपण हे ऑलरेडी पाहिलं होतं. त्यामध्ये 4 वीक्स तर असतातच, त्यावरनं एक एक्स्ट्राचा दिवस असतो स्टुडंट, एक एक्स्ट्राचा दिवस असतो. आय होप तुम्हाला हा बेसिक डिफरन्स समजला असेल. 31 दिवसांमध्ये 3 एक्स्ट्राचे दिवस, 4 हफ्ते प्लस 3 एक्स्ट्राचे दिवस, 30मध्ये 4 वीक्स प्लस एक्स्ट्राचे 2 दिवस. 28 दिवसाचा एक महिना असेल तर 28 दिवस म्हणजे कंप्लीट 4 हफ्ते. 29 असेल म्हणजे यामध्ये 4 हफ्ते, त्यावरती एक एक्स्ट्राचा दिवस. ठीक आहे. आता जे काही बेसिक्स होतं तुम्हाला मी कम्प्लिटली सांगितलं की ऑड डे, ऑड इयर कोणता आहे. ओके. यासोबतच नॉर्मल इयर, लीप इयर, ऑड डेज काय आहेत, महिन्याचे कोड सांगितलेत मी तुम्हाला, हफ्त्याचे कोड सांगितलेत. यानंतर तर तुम्हाला उद्याच्या क्लाससाठी प्रिपेर्ड राहायचं आहे. प्रिपेर्डचा अर्थ काय स्टुडंट? तुम्हाला हे 3 टर्म्स माहिती असायला पाहिजेत. उर्वरित, शेष आणि भागफल. हे काय असतात प्लीज तुम्ही मला उद्या जे आहे क्लिअर करून या क्लासमध्ये. हे तर मी एक्सप्लेन करेलच नो डाऊट, उर्वरित, शेष, भागफल काय आहे. इंग्लिश मीडियम स्टूडेंट, क्वोशंट, रिमाइंडर इज व्हाट, ओके, डिविडेंड, डिवाइजर, जो कुछ भी होता है आपको सब चीज़ें क्लियर करके आनी है. डिविडेंड, डिवाइजर, क्वोशंट अँड रिमाइंडर. मी दोन्ही लँग्वेजेसमध्ये सांगितलं स्टुडंट. हे 2 जे कॉन्सेप्ट्स आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत भागाकारामधले. ठीक आहे. हे कशाला काय बोलतात हे माहिती असणं गरजेचं आहे. हे जर माहिती असेल स्टुडंट्स, तुम्ही कॅलेंडरचा पूर्ण टॉपिक इझिली सॉल्व्ह करू शकता. ट्रस्ट मी, कम्प्लिटली तुम्ही हा टॉपिक सॉल्व्ह करू शकता. की समजा 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी कोणता दिवस होता तुम्ही सांगू शकता इझिली विदिन मिनी मायक्रो सेकंड. समजा काही दिवसाला जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही लिटरली पेन पेपर न यूज करता सुद्धा सांगू शकता. 26 जानेवारी 1950च्या दिवशी कोणता दिवस होता हा पण तुम्ही सांगू शकता. 14 अप्रैल के दिन, 14 अप्रैल 1950 के दिन फॉर एग्जाम्पल, या फिर 1995 के दिन कौन सा डे था, आप ये ईजिली बता सकते हो. कब बता पाओगे? जब आपके ये कॉन्सेप्ट्स क्लियर है. कौन से कॉन्सेप्ट्स? उर्वरित, शेष, भागफल क्या रहता है, दैट इज डिविडेंड, डिवाइजर, क्वेश्चन, रिमाइंडर, ये सभी चीज़ें करके आना है. ठीक है. स्पेसिफिकली क्वेश्चन, रिमाइंडर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट स्टुडंट. उर्वरित, शेष, भागफल, उर्वरित आणि शेष इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज उद्याच्या लेक्चरमध्ये हे कॉन्सेप्ट्स क्लिअर करून या, तेव्हाच तुम्हाला उद्याचा लेक्चर समजू शकतो. स्टील मी तुम्हाला शॉर्टमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये सांगून तर देईलच नो डाऊट. ठीक आहे. अँड अदर दॅन दिस काही फॅक्ट्स पण लिहून घ्या की जो 100 वर्ष म्हणजे आपण जर 100 इयर्स जर पाहिले, ठीक आहे, तर 100 इयर्समध्ये स्टुडंट 76 नॉर्मल वर्ष असतात आणि यामध्ये
24 लीप इयर असतात. 100 वर्षांमध्ये स्टुडंट 76 नॉर्मल इयर असतात, 24 लीप इयर असतात. 76 नॉर्मल इयर असतात आणि 24 लीप इयर असतात. ठीक आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर नॉर्मल इयरमध्ये किती ऑड डेज आहेत, किती एक्स्ट्राचे, लीप इयरमध्ये किती एक्स्ट्राचे डेज मी ऑलरेडी स्टार्टिंगला शिकवलं. तर तुम्ही मला सांगू शकता का आता की 100 वर्षांमध्ये किती ऑड डेज आहेत, 100 वर्षांमध्ये किती ऑड डेज आहेत, तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. जसे की पहा 76 इयर्समध्ये असतात 76 गुणिले 1 नॉर्मल डे. 24मध्ये असतात 24 गुणिले 2 नॉर्मल डे. का? कारण 24 लीप इयर्स आहेत. लीप इयरमध्ये 2 ऑड डेज असतात. मग 24 लीप इयर्स जर असतील त्यामध्ये टोटल ऑड डेज किती असतील? 24 गुणिले 2. 76 नॉर्मल इयर आहेत. नॉर्मल इयरमध्ये एका नॉर्मल इयरमध्ये एक ऑड डे असतो. तर 76 नॉर्मल इयर्समध्ये किती ऑड डेज असणार आहेत? 76 × 1. पण हे सर्व डेज आता आपण एकत्र केले. किती? नॉर्मल इयरमध्ये 76 मॅडम आणि इथे आले 48. म्हणजे 100 इयर्समध्ये टोटल तुम्हाला किती भेटतात? 124 ऑड डेज. पण हे 124 ऑड डेज पण पुरत काय होणार आहे स्टुडंट्स? हा एक ग्रुप बनणार आहे आणि ह्या 124चे परत हफ्त्यांमध्ये आपण डिवाईड करू. मग ह्याचे टोटल तुम्हाला जर लीप इयर सांगायचे असतील, टोटल ऑड डेज सांगायचे असतील तर आपण ह्याला 7ने भागतो. म्हणजे ते टोटल ते तुमचे ऑड डेज किती येणार आहेत? 5 ऑड डेज. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की 100 वर्षांच्या मध्ये टोटल 5 ऑड डेज असतात. हे पूर्ण डिटेल उद्याच्या लेक्चरमध्ये तुमच्या मी एक्सप्लेन करेन की काय काय फॅक्ट्स लक्षात ठेवायचे स्टुडंट तुम्हाला. की एका 100 इयर्समध्ये 100 वर्षांच्या मध्ये 5 ऑड डेज असतात, म्हणजे 5 एक्स्ट्राचे दिवस असतात. ओके, 200 वर्षांमध्ये 200 इयर्समध्ये 10 ऑड डेज असतात. ऑड डे म्हणजे एक्स्ट्रा डेज. ओके, ह्याला नंतर स्टुडंट 10ला परत आपण हे करतो, म्हणजे टोटल ते 3च घ्या तुम्ही. ठीक आहे, ते सांगते तुम्हाला मी कसं 10चे 3 केलं मी. ओके, 300 वर्षाच्या मध्ये टोटल ऑड डेज असतात 1 आणि 400 वर्षांच्या मध्ये असतात टोटल ऑड डेज 0. 100 असतील स्टुडंट्स वर्ष तर 5, 200 असतील तर 3, 300 वर्ष असतील तर त्यामध्ये 1 एक्स्ट्राचा ऑड डे आणि 400 वर्षामध्ये 0 ऑड डेज. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येकी 400 वर्षाच्या नंतर तुमचं कॅलेंडर रिपीट होत असतं. प्रत्येकी 400 वर्षाच्या नंतर तुमचं कॅलेंडर रिपीट होत असतं. ठीक आहे, सो प्लीज लेक्चर जर समजला नसेल स्टार्टिंग टू एंड परत एकदा 2-3 वेळेस रेकॉर्डेड सेशन पाहून घ्या. पण प्लीज सर्व गोष्टी क्लिअर करूनच उद्याच्या क्लासमध्ये या. जे काही डाऊट्स असतील तुम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा. थँक्यू.